क्षणी सोहळ्याला मंगल स्पर्श येऊ दे, सोहळ्याला मंगल स्पर्श येऊ दे. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाचा मंगलमय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्र व्रस्तावता, या विना वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवी देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. या ठिकाणी सरस्वती पूजनाचा मंगलमय कार्यक्रम पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. Hello, 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 hello.
सारे रे रे नि सा 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 सारे नि सा धनी प ग म प ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि ग म प नि सा 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 ज्ञानियाचा आणि तुकोबाचा या मातीला गंध आहे. ज्ञानियाचा आणि तुकोबाचा या मातीला गंध आहे. शिवशाहूंच्या विचारांचा आज ही सुगंध आहे. पराक्रमाची आणि शौर्याची समतेची गाणी स्वागत करतो मान्यवरांचे. ऐकू कर्तृत्वाची कहाणी, ऐकू कर्तृत्वाची कहाणी. श्रीराम ज्ञानपीठ संचलित राजूर पब्लिक स्कूल वाशी 13वे वार्षिक स्नेहसंमेलन हिम प्रभांजली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय संग्राम व्ही पाटील साहेब, रोटरी माजी प्रांतपाल डिस्ट्रिक्ट 3170 या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार सर, लेखक व शाहू चरित्र अभ्यासक यांचंही मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणारे आदरणीय सचिनजी लाडसाहेब, सहसचिव रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन, आदरणीय रंगराव धोंडराव पाटील शाहीर, आदरणीय योगेश भगवान साळोके, कनिष्ठ अभियंता महावितरण काणगाव विभाग, या मान्यवरांचंही मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय संग्राम सरनोबत उद्योजक, आदरणीय रणजितजी मंडिक उद्योजक, तसेच अमर पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनीही स्टेजवरती यायचं आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदर्श इंग्लिश स्कूल वाकरेचे सचिव आदरणीय अमर पाटील सर यांनाही मी मंचावरती येण्याची विनंती करतो. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित पंढरीनाथ आंबेकर सर, अध्यक्ष सरस्वती इंग्लिश स्कूल तळंदगे यांनाही मी मंचावर येण्यासाठी विनंती करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व संचालक मंडळ, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बी ए पाटील साहेब, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय MS पाटील साहेब, आमच्या संस्थेचे सचिव, कार्यकारी संचालक भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड शाहूनगर परिते आदरणीय सागर पाटील साहेब, आमच्या संस्थेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैष्णवी सरनोबत मॅडम, समन्वयक खाडे सर, या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे भैरवनाथ समूह काणगावचे अध्यक्ष आदरणीय रघुनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य वासी रोहिणी नारायण पाटील, वैशाली प्रवीण पाटील वहिनी, कृष्णात महादेव पाटील सर, या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय आरवी पाटील सरांना मी विनंती करतो की आपण मंचावर यावं. आरवी पाटील सर, मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सरनोबत मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं व मान्यवरांचा परिचय या ठिकाणी करावा. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी इथे स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री संग्राम पाटील सर, रोटरी माजी प्रांतपाल डिस्ट्रिक्ट 3170, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार सर, उपस्थित A.K. गुजर सर, माननीय श्री सचिन लाड सर, तसेच माननीय श्री रंगराव पाटील सर, योगेश साळोखे सर, या सर्वांचे मी आमच्या या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत करते. तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी आमचे पूर्ण संचालक मंडळ, कार्यक्रमासाठी उपस्थित वाशी गावचे जे पंचायत सदस्य आहेत त्यांचेही मी इथे स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम पाहुण्यांची ओळख मला करून द्यावीशी वाटते. आपल्याला माहिती आहे की शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ
विचारांमध्ये सुसंस्कार अशा व्यक्तिमत्वांचा आज लाभला आम्हाला मानाचा आधार. मी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख आपणास करून देऊ इच्छिते. माननीय श्री संग्राम पाटील सर हे रोटरीचे माजी प्रांतपाल अशी आपल्यासमोर आपल्या निमंत्रण पत्रिकेमधून ओळख झालेली आहे. खरं तर कोल्हापूरच्या उद्योग विश्वामध्ये उत्कृष्ट कामगिरी सरांची आहे. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. तसेच मार्वलस इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची कंपनी कोल्हापूरच्या उद्योग विश्वामध्ये अग्रगण्य आहे. तसेच सरांच्या मार्वलस इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड, मार्वलस मेकॅनिक प्रायव्हेट लिमिटेड, मार्वलस विमर कॅटी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड अशा नामांकित कंपन्या सध्या अखंड भारतभर नव्हे तर युरोप, US, ब्राझीलमध्ये आपले इंजिनिअरिंग वर्क्स एक्सपोर्ट करतात. सरांना उद्योग विश्वातील उद्योगभूषण, नॅशनल इंडस्ट्रियल एक्सलन्स अवॉर्ड, उद्योग रत्न, राजर्षी छत्रपती शाहू महाराज अचीव्हमेंट अवॉर्ड ही व अशी अनेक पारितोषिके मिळालेली आहे. तसेच आपण समाजाचे सुद्धा काहीतरी देणे लागतो ही भावना सरांच्या मनात नेहमीच असते आणि यातूनच ते नेहमी स्वतः पुढे येतात. यातूनच रोटरी फाउंडेशन मेजर डोनर लेवल 1 व 3 अशी त्यांची ख्याती आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी खरंच सर तुम्ही अगदी वेळात वेळ काढून येथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय प्राचार्य डॉक्टर JK पवार सर हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांचेही मी सहर्ष स्वागत करते. खरं तर सरांची ओळख ही आमचे मार्गदर्शक आहेच जी नेहमीच तुम्ही बघता, पण सरांची एक विशेष ओळख आहे ती म्हणजे लेखक व शाहू चरित्र अभ्यासक. सरांनी शाहू महाराजांविषयी इतकं लिहिलेलं आहे आणि आम्हालाही वारंवार सर सुचवत असतात की तुम्हीही लिहिते व्हा, वाचते व्हा. आणि यातून शाळेमध्ये सुद्धा उपक्रम रानफुलेचा उपक्रम सुरू आहे हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. सरांनी शाहू चरित्राचे अभ्यासक म्हणून काम करत असताना सरांकडे राजर्षी छत्रपती शाहू अध्यासन ते चालवत आहेत आणि सध्या कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा बद्दल अतिशय आत्मीयतेने आणि खूप सुंदर पद्धतीने शाहू महाराजांचा इतिहास खरंच कोणाला माहिती असेल तर माझ्या मते सरांना तो खूप उत्कृष्ट पद्धतीने माहिती आहे. सर आजच्या या कार्यक्रमासाठी आज अध्यक्ष म्हणून तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते. पहिल्यांदा आजच्या या कार्यक्रमासाठी खरंच वेळात वेळ काढून सर्वच पाहुणे इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये खरं तर गुजर सर जे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांना अचानक काम आल्यामुळे ते इथे उपस्थित राहू नाही शकले, पण त्यांनी आपले प्रतिनिधी इथे पाठवलेले आहेत. शाहीर रंगराव पाटील सर हे त्यांच्या शाहिरी बाण्यामध्ये सुद्धा खरोखरच माझ्या मते 1-2 वेळा आपल्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिलेले आहेतच. तसेच योगेश साळोखे सर हे कनिष्ठ अभियंता महावितरण यांचंही आज आपल्या शाळेमध्ये पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. या सर्व प्रमुख पाहुण्यांचे मी इथे सहर्ष स्वागत करते. आजचा हा जो हिमप्रभांजली कार्यक्रम आहे खरं तर वार्षिक, तुम्ही म्हणाल की वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि हिमप्रभांजली हा काय आहे नेमकं, तर दरवर्षी आम्ही आमच्या या स्नेहसंमेलनासाठी एक नाव देत असतो. जसं मागच्या वर्षी 21 तारखेला आमचा कार्यक्रम होता जेव्हा शिशिरोत्सव सुरू होणार होता, शिशिर ऋतू सुरू होणार होता, म्हणून तेव्हा आम्ही शिशिरोत्सव असं आमच्या कार्यक्रमाला नाव दिलेलं होतं. आणि यावर्षीचा कार्यक्रम आहे हिमप्रभांजली. या कार्यक्रमाचं थोडक्यात मी वर्णन करते की सध्या थंडी पडत आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि मुलांचं जे काही सादरीकरण आहे ते तुम्हाला समर्पित करण्यासाठी या कार्यक्रमाचं नाव आम्ही हिमप्रभांजली असं दिलेलं आहे. आमची शाळा सर गेले 13 वर्ष या परिसरामध्ये उज्ज्वल पद्धतीने काम करत आहे. आज आमच्या शाळेचा 13वा वार्षिक स्नेहसंमेलन आम्ही साजरे करत आहोत. यामध्ये शाळेने कला, क्रीडा, विद्या व रोबोटिक्समध्ये उत्तुंग यश मिळवले आहे. सलग 2 वर्ष मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा शासनाचा जो उपक्रम आहे यासाठी आम्ही केंद्र स्तरावर सतत प्रथम येण्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही सतत प्रथम आलेलो आहोत.
ज्याच्यामध्ये भौतिक लेवलला म्हणजे भौतिक स्तरावर शाळेमध्ये असणाऱ्या सुविधांचा लाभ शाळा काय देते यासाठी म्हणून सुद्धा आम्हाला सलग पारितोषिक मिळालेलं आहे. शाळा सिद्धीसाठी सुद्धा आम्ही सतत गेले 5 वर्ष अमानांकन घेत आहोत. 10वीचा निकाल गेले 8 वर्ष आमच्याकडे 100% लागलेला आहे. केंद्रामध्ये सुद्धा विद्यार्थी आमचे प्रथम आणि द्वितीय दरवर्षी येत असतात. पालकांना निकाल तर माहितीच आहे, पण खरंच मला एक अभिमानाची गोष्ट सर तुम्हाला सांगावीशी वाटेल की आमची शाळा ही ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागात अशा परिस्थितीमध्ये आहे की म्हणजे धड आम्ही अगदी ज्यांचे बहरले आले फळा सत्कारांच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करणं सन्मान करणं आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. मी
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय संग्राम व्ही पाटील साहेब यांचा सत्कार आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय बी ए पाटील साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय संग्राम व्ही पाटील रोटरी माजी प्रांतपाल डिस्ट्रिक्ट 3170 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. संस्थेचे संस्थापक श्रीराम उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय बी ए पाटील साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर जे के पवार साहेब, लेखक व शाहू चरित्र अभ्यासक यांचा सन्मान आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष एम एस पाटील साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय डॉक्टर जे के पवार सर, हो, आदरणीय प्राचार्य डॉक्टर जे के पवार सर यांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय एम एस पाटील सर, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, लेखक शाहू चरित्र अभ्यासक अर्थायनकार प्राचार्य डॉक्टर जे के पवार सर आमचे मार्गदर्शक. यानंतर प्रमुख उपस्थिती सचिन लाडसाहेब, सहसचिव रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन यांचा सन्मान आमच्या संस्थेचे सचिव, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात तरुण कार्यकारी संचालक भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड शाहूनगर परिते यांनी करावा. आदरणीय सचिन लाडसाहेब यांचा सन्मान संस्थेचे सचिव यांच्या हस्ते होतोय. यानंतर रंगराव धोंडीराव पाटील शाहीर यांचा सन्मान सचिव साहेब करतील. आदरणीय रंगराव धोंडीराव पाटील. आदरणीय सचिन लाडसाहेब सहसचिव यांचा सन्मान झालेला आहे. मी सचिव साहेबांना विनंती करतो की त्यांनी रंगराव धोंडीराव पाटील यांचाही सन्मान करावा. नंदकुमार पाटील साहेब यांनी रंगराव पाटील शाहीर यांचा सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो. आमच्या संस्थेचे संचालक के शेळके साहेब यांनी योगेश भगवान साळुके कनिष्ठ अभियंता महावितरण कांडगाव यांचा सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आदरणीय योगेश भगवान साळुके कनिष्ठ अभियंता महावितरण कांडगाव यांचा सन्मान के एस शेळके साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर सर्वच मान्यवरांचा सन्मान खाडेसर यांनी करावा. यानंतर मी सचिव साहेब आदरणीय खाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. आदरणीय खाडे सर व सचिव साहेबांना मी विनंती करतो. आदरणीय खाडे सर सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. यानंतर आमच्या संस्थेचे सचिव यांना सागर पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावा. धन्यवाद. मगर सर, आज आपल्या शाळेमध्ये आपले 13व्या वार्षिक सणाची इथं उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय संग्राम पाटील साहेब, तसेच प्रमुख उपस्थित सचिन लाड साहेब, सहसचिव रोटरी क्लब कोल्हापूर मिड टाऊन रंगराव धोंडराम पाटील साहेब, योगेश भगवान साळुके, आपले सर्वांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जे के पवार साहेब, या संस्थेचे अध्यक्ष बी ए पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष एम एस पाटील, संस्थेचे संचालक नंदकुमार पाटील,
इथे सर्व उपस्थित मला वाटते वाकरे गावाहून तसेच कागळून आलेले एका शाळेचे संस्थापक तसे आपल्या वाशी गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि इथे सर्व उपस्थित पालकवर्ग, प्राचार्य, प्रिन्सिपल मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ, टेक्निकल व नॉन टेक्निकल स्टाफ. मित्रो, आता कार्यक्रमाला वेळ होत आहे तरी मी सर्वांचे इथं तुम्ही उपस्थित आपले आभार मानतो आणि आपल्या 13व्या वार्षिक सणासाठी सर्वांचे मी स्वागत करतो. आणि दोनच मित्र इथं मी शब्द सांगतो की आपली जी शाळा आहे ती ग्रामीण भागामध्ये ही शाळा आपण काढण्याचा हेतू असा होता की आपली जी मुलं आहेत ग्रामीण भागातील ती थोडी इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये कमी होतात आणि बाहेरून जर अर्बन एरियामधून किंवा मला वाटते मेट्रोपॉलिटन सिटीमधून जी मुलं येतात त्यांचं थोडं इंग्लिश चांगलं असते, त्यांना नॉलेज असते असं काय पवारसाहेब नाही, पण थोडं त्यांचं इंग्लिश चांगलं असल्यामुळे आपली थोडी मुलं कचरतात. त्यांचं नॉलेजची स्किल कमी असते, पण थोडं इंग्लिश जरा मोठ्यानं जर बोललं साहेब तर कसं होतं की पुढचा माणूस थोडा दचकतो. कारण का इंग्रजीला वाघीण म्हणलं जातं, म्हणजे भाषिक वाघीण, आणि त्याचं जे भय आहे ते मोडून काढायचं आणि ते कमी मला वाटतं कमी फीमध्ये सर्वसाधारणतः चांगलं शिक्षण देण्याचं काम आपल्या शाळेचे संस्थापक बी ए पाटील साहेब व आम्ही इथं व संस्थाच्या संचालक मी ते सांगतो की अत्याधुनिक सोयीसुविधा सर्व इमारत वगैरे कॅम्पस आम्ही डेव्हलप केला आहे. इथून सुद्धा जर बघितलं तर भविष्याची वाटचाल असं कम्प्युटर म्हणलं तर कम्प्युटर आता हे थोडंसं कमी झाल्याने ए आय वगैरे असतो किंवा इतर टेक्नॉलॉजी असते, आता पुढं भविष्याच्या दृष्टीनं आपण त्या दृष्टीनं सुद्धा तयारी करायला पाहिजे. आणि मॅडमने सर्व आता प्रस्ताव आपल्याला सांगितलं आहे, थोडं मॅडमने त्या विसरल्या की दुबईमध्ये जी आपली गेम झाली, दुबई शाळेमध्ये सुद्धा आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनं एक प्रथम दुबईसारख्या मोठ्या जागतिक आर्थिक राजधानी आहे जगाची, तिथंसुद्धा आपल्या एका विद्यार्थ्यानं आपल्या शाळेचा झेंडा, आपल्या भारताचा झेंडा फडकवला. ही खरोखर आपल्या शाळेच्या दृष्टीनं खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याच मातीतील एक मुलगा त्यानं दुबईचं मैदानी मारलं. आज आपल्या शाळेमध्ये आपल्या भागामध्ये ऑलिम्पिकचे खेळाडू करत आहेत, सुरेश कुसाळे आहेत आपल्या राधान तालुक्यातले, तसेच इतर या मुलांनीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता नावलौकिक चालू केलं आहे. तरी या शाळेतील मुलंसुद्धा भविष्यात IAS, UPSC, MPSC व्हावीत, कलेक्टर व्हावीत, एवढीच मी या आपल्या सर्वांच्या वतीनं, या पालकांच्या वतीनं मी आणि आमच्या शाळेच्या वतीनं थोडं मुलांच्या भविष्यासाठी यश चिंततो. आणि तुम्ही मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद देतो. धन्यवाद मगर सर.
करायचा आहे. आदरणीय के.एस. शेळके साहेब. प्रमुख उपस्थिती आदरणीय योगेश भगवान साळुके, कनिष्ठ अभियंता महावितरण काडगाव विभाग. यांच्या ठिकाणी सत्कार सन्मान आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय के.एस. शेळके साहेब. शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह. यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय संग्राम व्ही पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन करावा. त्यांनी आम्हाला सर्व उपस्थित सर्व पालक व आमच्यासाठी थोडक्यात आपलं मनोगत आम्हाला व्यक्त करावं. नमस्कार. जराशी शांतता राखली तर बरं पडेल, सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. श्रीराम ज्ञानपीठ संचलित राजवीर पब्लिक स्कूल वाशीचे 13वे वार्षिक स्नेहसंमेलन हिम प्रजांजली आदरणीय व्यासपीठ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार सर, या संस्थेचे अध्यक्ष भीमराव पाटील सर, उपाध्यक्ष महादेव पाटील सर, सचिव सागरजी, मुख्याध्यापिका वैष्णवी मॅडम, त्याचबरोबर इतर सन्माननीय सदस्य जे आज व्यासपीठावर आहेत आणि इथं समोर उपस्थित असलेले सर्व बाल कलाकार, विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पालक आणि वाशी ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व सन्माननीय सदस्य यांचं प्रथम मी या प्रसंगी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मगाशी शाळेत पाऊल ठेवल्यापासनं वैष्णवी मॅडमनी शाळेची प्रगती, शाळेचा प्रगतीचा आलेख कशा पद्धतीनं चालतो आणि कशा पद्धतीनं एक चांगल्या विचारानं, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं ही संस्था चालती याची विविध उदाहरणं त्यांनी मला मगाशी पण दिली आणि त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये पण त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तरी अतिशय खरोखर एक प्रोग्रेसिव्ह माइंडसेट असलेली जी मॅनेजमेंट आहे या शाळेची, त्याच्यामुळेच हे शक्य होतं आहे. आणि माझी त्यामुळे विनंती राहील की तो उपस्थित असलेल्या सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या या मॅनेजमेंटचं आणि आपल्या सर्व टीचिंग स्टाफचं टाळ्या वाजवून कौतुक करूया. कारण एक लक्षात घ्या, या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला जर सक्षम राहायचं असेल तर आज हीच वयाची आपली जी घडी आहे, याच घडीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि त्या अनुषंगानं वागणं शक्य होणार आहे. आणि मला वाटते अशी जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलेला जर मॅनेजमेंट असेल या संस्थेला आणि एवढे प्रोग्रेसिव्ह विचार कशा पद्धतीनं आपल्याला या आधुनिक AI वर्ल्डला फेस करता येईल, त्यासाठी कशा पद्धतीनं आपण आपला विद्यार्थी तयार केला पाहिजे, खरोखर याचं अतिशय चांगलं एक सुज्ञ नागरिक, एक उत्तम भारताचा प्रगतीकडे नेणारा नागरिक हे तयार करण्याचा यांचा जो चंग आहे तो खरोखर प्रशंसनीय आहे. आता माझ्या बाल मित्र मैत्रिणींना मी एक प्रश्न विचारेन, त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगतो. त्या गोष्टीवरनं तुमच्या काय लक्षात येते ते मला सांगा. एक लहान मुलगी आपल्या वडिलांबरोबर समुद्रकिनारी फिरायला गेलेली असते आणि तुम्हाला माहिती आहे लहान मुलांना फुग्याची फार आवड असते, म्हणून ती आपल्या वडिलांना म्हणते की मला एक फुगा घ्यायचा आहे. तिथे एक फुगेवाला फुगे विकत बसलेला असतो, म्हणून वडील त्या मुलीला आपल्या तिकडे घेऊन जातो आणि मग विचारतो की यातला कुठला फुगा पाहिजे तुला. तिथे विविध कलरचे फुगे असतात. ती प्रथम म्हणती मला लाल रंगाचा फुगा पाहिजे. मग तो फुगेवाला तिला फुगा देण्याच्या तयारीत असतो. त्यावेळी ती अगदी बालिशपणे त्याला विचारते की निळ्या रंगाचा फुगा पण हवेत जाईल का.
तर तो म्हणतो हो निळ्या रंगाचा पण फुगा हवेत जाईल, लाल रंगाचा पण जाईल. ते म्हणते काळ्या रंगाचा पण फुगा हवेत जाईल का? तर तो फुगेवाला म्हणतो हो तो पण हवेत जाईल. तर मला एक सांगा, फुगा हवेत कशामुळे जातो? हवा भरलेला फुगा हा हवेत तरंगतो कशामुळे? त्याच्या आतील हवामुळे. जे त्याच्या आत जी हवा भरलेली असती तीच हवा त्याला त्या फुग्याला वर हवेत नेत असती. तसंच आपलं आहे विद्यार्थ्यांनो, आपण जर एक 8 वर्ड्स असलेला एक शब्द जर आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही प्रॉपरली ॲडॉप्ट केलात तर निश्चितपणे इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी हा यशस्वी होऊ शकतो. तो शब्द काय असू शकेल सांगू शकताय? 8 अल्फाबेटचा शब्द येतो. आणि मी मगाशी माझ्या ओपनिंग रिमार्क्समध्ये तो बऱ्याच वेळा वापरला सुद्धा आहे. ॲटिट्यूड जो शब्द आहे की नाही, ॲटिट्यूड म्हणजे आपला दृष्टिकोन, आयुष्याकडं बघायचा दृष्टिकोन जो आहे तो जर आपण सदैव पॉझिटिव्ह ठेवला तर मला वाटतं यश मिळवणं ही काही फार अवघड गोष्ट नाही आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं फार गरजेचं आहे आयुष्यामध्ये. कारण एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीला फेस करत असताना प्रत्येक वेळी चांगलाच अनुभव येईल असं नाही. काही वाईट अनुभव, काही कटू अनुभव पण आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत. पण त्यावेळी जर आपला ॲटिट्यूड जर पॉझिटिव्ह ठेवला असेल आपण, तर निश्चितपणे त्या अडीअडचणींवर मात करून आपण पुढं जाऊन यश संपादन करू शकतो. आता इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा हिरा आहे. मग मला एक सांगा, प्लेन हिऱ्याला किंमत जास्त असती का पैलू पडलेल्या हिऱ्याला किंमत जास्त असती? पालकांनी पण उत्तर द्यावं, काही हरकत नाही. पैलू पडलेल्या हिऱ्याला किंमत जास्त आहे, बरोबर ना? कारण तो हिरा प्लेन जरी असला तरी त्याला पैलू पडले तरच त्याची व्हॅल्यू वाढती. तसं माझ्या बालमित्रमैत्रिणींनो, तुम्ही आज रॉ हिरा आहात आणि या रॉ हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम आज ह्या संस्थेमध्ये आपले सगळा शिक्षक वर्ग करत असतो. मग हे पैलू कुठले असले पाहिजेत आपल्या आयुष्यात? आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये पैलू कुठले असले पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे पॅशन, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक आवड एखादी गोष्ट करण्याची. ही पॅशनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ड्राईव्ह करत असते. आजची आपल्या शाळेची मॅनेजमेंट पॅशनेट आहे की आपण आपल्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण द्यावं याकरता, आणि म्हणूनच आपल्याला या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळत असतं. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती राहील की आयुष्यामध्ये कुठलं आपण करिअर करावं हे आपल्या आईवडिलांनी नाही, तर आपण स्वतः आपल्याला ज्या विषयाची आवड आहे, आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला कुठल्या विषयाची आवड आहे त्या विषयामध्येच आपलं करिअर करायचा प्रयत्न करा. मी पालकांना पण विनंती करीन की तुम्ही आपल्या पाल्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून तू हे हो ते हो म्हणण्यापेक्षा त्याला जे काही आवडतं आहे, त्याला ज्याची आवड आहे त्याच विषयामध्ये तो त्याचं करिअर करू दे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही बघितलं की आवड नसलेल्या गोष्टी जर करायला लावल्या तर विद्यार्थी ते करेल, आईवडिलांच्या आपल्या प्रेमासाठी असेल, आईवडिलांच्या प्रेशरमुळे असेल, पण त्याला त्याच्यामध्ये रस नसल्यामुळे तो आयुष्यात पुढं त्याच्यामध्ये सक्सेसफुल होईलच असं नाही. आणि म्हणून आता ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे ती विद्यार्थ्याला वेगवेगळे विषय एवढ्यासाठीच शिकवू इच्छिते की काय काय गोष्टी त्याच्या आवडीच्या आहेत हे त्याला समजाव्यात आणि त्यातनं त्यानं आपलं करिअर करावं या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे, नायकी शू कंपनी नाव ऐकले तुम्ही स्पोर्ट्सचं?
तुम्हाला माहिती आहे की नायके शू कंपनीचा मालक आधी कोण होता? म्हणजे त्याचा मुख्य जीवनाची सुरुवात कशात झाली? नायके शू कंपनीचा जो मालक आहे स्पोर्ट्सवेअरचा, उपस्थित पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, बंधू भगिनींनो, कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे अध्यक्ष समारोप करणं हे कार्यक्रमाचं एक महत्त्वाचा भाग असतो. मॅडमपासून आत्तापर्यंतच्या पाहुण्यांच्यापर्यंत सर्व लोकांनी आपला सर्वांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. शाळेच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेलेला आहे हेही सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. त्यांची तयारी ज्या पालकांनी केलेली आहे त्यांचंही कौतुक करतो. अध्यक्ष या नात्यानं आता लगेच सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करावा असा आदेश देतो आणि कुणीही आभार न मानता मीच या सर्व लोकांचे व्यासपीठावरील आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.